उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक। श्रीकांत शिंदेंनी खासदारांना धाडला निरोप। मराठा समाजासाठी काढलेला GR ओबीसींवर घाला घालणारा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या GR वर प्रतिक्रिया। चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला। हाकेंची जरांगेंवर जहरी टीका। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं। मतं मागायला आलात तर दांडकं काढू। हाकेंचा राजकारण्यांना सज्जड दाव। आपलं आरक्षण काढून घेतलंय। ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित गेला की पवार गेला की अजून तिसरा कोणता। अरे तुमचं कुठे काय आता पंडित कोणी नाही अजिबात नाही। तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली, ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं, त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधली सगळी माणसं माझे आहेत असं म्हणायला पाहिजे होतं। हा माणूस चौथे नापास एका खुळखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबेना। वाल्मिकांना अंगार हे बाकी सब भंगार हे। बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। जलपर्यटनाच्या आराखड्याची माहिती दिली जात नाही। राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात हक्कभंग आणणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य। केंद्रीय पोल्युशन महामंडळाने मला सर्व लेखी उत्तरं दिली। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की घाण पाणी मोठ्या प्रमाणावरती भीमा नदीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरामधून सोडलं जातं आणि याचा मोठा परिणाम आरोग्यावरती सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या जीवनावरती होतो, तसेच जनावर असतील शेतीवरती होतो। त्यांनी उत्तरं दिली, परंतु राज्य शासनातले अधिकारी एवढे मग्रूर झालेले आहेत की मला या पर्यटन विकासाची माहिती देत नाहीत का अंमलबजावणी करत नाही। ओबीसी नेते मंगेश ससानेंकडून विश्वास पाटलांचा निषेध। मला कुणबी दाखला मिळाला नाही म्हणून मला कमी बुद्धी असलेल्यांच्या खाली काम करावं लागतं असं वक्तव्य विश्वास पाटलांनी केलंय। विश्वास पाटलांच्या या वक्तव्याचा ससानेंकडून मात्र केंद्राने आधीच मराठ्यांना EWS मधून आरक्षण दिलंय। सरसकट या शब्दाला सरकारचा आक्षेप। मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये धनगर समाजाच्या समन्वयकांची बैठक। धनगरांना एसटी मधून आरक्षण द्या, धनगर समाजाची सरकारकडे मागणी। लक्ष्मण हाकेंना जास्त महत्व देऊ नका। इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। काही लोकांकडून समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न। मंत्री दत्तात्रय भरणेंचा हाकेंना टोला। मराठा समाजासाठी काढलेला GR ओबीसींवर घाला घालणारा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सर्वांना मान्य असणाऱ्या GRला विरोध का? भुजबळांना माहीत नव्हतं का? सरकारकडून आगीत तेल ओतण्याचं काम पवारांचा हल्लाबोल। पुरंदर तालुक्यातील भिवरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल। क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सचिन खरात यांची मागणी। आमदाराकडून मटण पार्टी आंदोलनाला गर्दी। आमदार उत्तमराव जानकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। जानकरांचं मटण पार्टीत जाता जाता आंदोलन। प्राणी आणि आंदोलनाबद्दल जानकरांना प्रेम नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेकडून मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। तर दसरा मेळाव्यानिमित्त पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे। ठाकरेंनी राज ठाकरेंना निमंत्रण दिल्याची माहिती आहे। दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधून युती होण्याची शक्यता आहे।
राजापूर तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. आमदार किरण सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय. तर रवींद्र चव्हाण नारायण राणेंच्या भेटीला गेले. राणेंच्या प्रकृतीची रवींद्र चव्हाणांनी विचारपूस केली. राणेंच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. लालबागचा राजा अद्यापही गिरगाव चौपाटीवर. थोड्याच वेळात राजाचं विसर्जन होणार. पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. अनेक मंडळांच्या गणपती विसर्जन बाकी आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणूक संपायला अजून काही तास लागू शकतात. तर काल सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू असलेल्या पुण्यातील गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुका आजही सुरूच आहेत. गेल्या 30 तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही या विसर्जन मिरवणुका पुण्यात सुरूच आहेत. वर्सोवा येथील द यंगर बॉयज सार्वजनिक गणेश मंडळाचं 11 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तर हिंगोलीच्या सेनगाव इथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन. मुख्याधिकारी गणेश गाजरे यांनी घेतला कृत्रिम तलावासाठी पुढाकार. परभणीत मारुती देवस्थानच्या वतीनं विसर्जन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मानाची आरती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते पार पडली. तर पुण्यातील शनिवार मंडळाकडून अनोखा देखावा साकारण्यात आला. विसर्जन मिरवणुकीसाठी 35 फूट हा देखावा साकारण्यात आलाय. देवमाशाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती आहे. तर साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्र राजेंचा पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य पाहायला मिळाले. यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. धाराशिवमध्ये बाप्पाला निरोप देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. चिमुकल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो. नाशिकच्या मसरूळ परिसरात देखील बाप्पाला निरोप देताना 4 वर्षाच्या या चिमुकलीला अश्रू अनावर झाले. बाप्पाचं विसर्जन करू नका असा हट्ट करतानाचा हा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. वर्सोवा येथील रौंधळ कुटुंबियांनी 11 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिलाय. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अजूनही सुरूच आहे. रात्री 12 नंतर डीजे बंद असल्यामुळे अनेक वेळा मिरवणुका रेंगाळल्या. आता पुन्हा सकाळपासून डीजेचा दणदणाट सुरू झालाय. तर कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत सौम्य लाठीचार्ज झालाय. गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला. वाशिमच्या मानाच्या शिवशंकर मंडळाच्या गणपतीचं विसर्जन झालं. विसर्जन सोहळा देखील शांततेत पार पडला. अडाण नदीपात्रात क्रेनच्या सहाय्याने गणेश मूर्तीचं हे विसर्जन करण्यात आलं. तर जळगाव शहरातील मेहरून तलावातील गणेश घाटावर घरगुती गणेश विसर्जन पार पडलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. मुंबईतील बोरिवलीमध्ये ओम साईराम मित्रमंडळातील डोंगरींच्या सम्राटचं मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आलं. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमात बारामतीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. विमानाने गणपती बाप्पाची विसर्जन यात्रा काढण्यात आली. वाशिम जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा दुसरा टप्पा उत्साहात पार पडला. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नागिरीतील जिल्हाभरातून अनंत चतुर्दशी दिवशी 36,406 घरगुती गणपतींचं विसर्जन तर 61 सार्वजनिक मंडळांचं गणपती मूर्तींचंही विसर्जन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडलं. लहान मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं.
इकडे ऑस्ट्रेलियातही लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. कृत्रिम तलावात बाप्पांच्या मूर्तीचं हे विसर्जन भाविकांकडून करण्यात आलं. तर पुण्यात विसर्जन मिरवणूक काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. कवठीमळातील मंडळाचा स्तुत्य उपक्रम टाळ मृदुंगाच्या तालावर बाप्पाचं विसर्जन. रत्नागिरी चिपळूणमधील येगावात पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. बाप्पाला निरोप देताना भजनांचा सूर आसमंतात घुमला. इकडे कोकणात 11 दिवसांच्या गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला कोकणवासियांनी हा निरोप दिला. यवतमाळमध्ये बाप्पाची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली. भजन आणि टाळ मृदुंगाच्या तालात बीडच्या मांजरसुंबा येथे मराठा बांधव ओबीसी बांधव आमने सामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले. सोनं चांदीमध्ये तुफान तेजी पाहायला मिळते. दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाख तर चांदी 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. हैदराबाद गॅझेट प्रमाणे आम्ही पण आदिवासी, आमच्यासाठीही हैदराबाद गॅझेट लागू करा. बंजारा समाजाने एल्गार पुकारला. तर राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभेत सभासद भिडले. तर संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हा राडा झाला. प्रश्न विचारताच सभासदाने डोक्यात माईकच मारला. वाशिममध्ये कामरगाव ते खतनापूर रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांचे प्रचंड हाल. रस्त्याच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांचा आमदारांना पत्र. तर विराटच्या डोंगरपाडा येथील 40 वर्ष जुनी इमारतीतील पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 105च्या हॉलचा प्लास्टर कोसळल्याची दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ BSNL टॉवरवर एक व्यक्ती चढल्यानं खळबळ. व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. तर परभणीत नगर परिषदेच्या अनियंत्रित कारभारावर प्रश्नचिन्ह. नाली सफाईकडे स्वच्छता विभागाचं दुर्लक्ष. नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात. चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायक मंदिरातील आरतीच्या वेळेत बदल. रात्री 9:57 ग्रहण सुरू होत असल्यानं शेज आरतीच्या वेळेत बदल. खग्रास चंद्रग्रहणामुळे साईबाबांच्या आरतीच्या वेळेत देखील बदल करण्यात आलाय. रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद राहणार. श्रावण आणि गणेशोत्सव संपल्यानंतर मच्छी बाजार गजबजलाय. मत्स्य खवयांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी. पुरंदरमध्ये मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन. मिरवणुकीचं हिंदू बांधवांकडून करण्यात आलं स्वागत. आज भारतात दिसणार चंद्रग्रहण. चंद्रग्रहण 9:27 सुरू होणार तर रात्री 1:57 संपणार. सातपाटी शिरगाव समुद्र किनाऱ्यावर 3 कंटेनर आढळले. पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी. दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा अंदाज. मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू राहणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे. तुळजापूरमध्ये अजित कुमार मोहंती यांनी घेतलं सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन. यावेळी मंगल समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. चंद्रग्रहणामुळे अंबाबाईची शेज आरती होणार नाहीये. ग्रहणामुळे कोल्हापूरच्या अंबाबाईची शेज आरती नाही. ग्रहण काळात मंदिर मात्र दर्शनासाठी खुलं असणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी कार्यक्रम स्थळाचं भूमिपूजन अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर पार. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. मालेगावात गिरणा धरण 96% भरलंय. धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने
वाढ होतीये. धरणातून एक दरवाजा उघडून 814 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीचा आढावा घेतला नाही. हिंगोलीचे पालकमंत्री बदला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे सणासुदीनंतर मासे मटण खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे. तर यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस आहे. अरुणावती प्रकल्प 100% भरलाय. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे. बिहार, झारखंडमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. अमरावतीत हॉटेलमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, 22 तासात आरोपीला अटक. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर गणपतीच्या नावाखाली टवाळखोर पोरांकडून वर्गणीची मागणी करून भाविकांची लूट केल्याचा प्रकार. प्रत्येक भाविकाच्या गाडीला 200 ते 300 रुपये उकळण्याचा हा प्रकार समोर आलाय. दिल्लीच्या लाल किल्ल्यातून 1 कोटीच्या सोन्याच्या कलशाची चोरी, मंदिराचा पुजारी बनून चोरी केल्याची माहिती. तर नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी आली. नायर हॉस्पिटलच्या डीनला हा धमकीचा ईमेल आला. सहारा विमानतळ उडवण्याची ही धमकी आली. छत्रपती संभाजीनगरात विसर्जन स्थळी तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. जिल्हा परिषद मैदानावरील ही घटना आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गडचिरोलीतील 77 गुन्हेगार हद्दपार करण्यात आले. सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कामणवाडी परिसरात दुर्मिळ चाबूक विंचू आढळला. प्रथमच दुर्मिळ विंचू आढळल्याबद्दल सरीसृप संशोधकांत आनंद व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. घटनेत दुचाकीवरील महिलेचा मात्र मृत्यू झाला. एडीएमसीच्या रुग्णालयात नवजात बालिकेचा मृत्यू झाला. डॉक्टर कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप आहे. नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. जळगावमध्ये बाप्पाच्या विसर्जनावेळी कुटुंबियांच्या डोळ्यांसमोर मुलगा वाहून गेला. निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात ही घटना घडली. नदीपात्रात शोधकार्य सुरू. सोलापूरच्या बार्शीतील शेतकरी जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच अभिजित कापसे यांची घटनास्थळी गेली. विरार सफाळे रोरो सेवेच्या मदतीनं तिघांचे प्राण वाचले. बुडत असलेल्या तिघांना वाचवण्याचा थरारक व्हिडिओ देखील समोर. उत्तर प्रदेशच्या काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांना मिळणार 200% पगारवाढ. 30,000चा पगार थेट होणार 90,000 रुपये. गुजरातच्या पावागडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रोपवे कोसळून 6 जणांचा मृत्यू. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. मीरा भाईंदरमध्ये गणेश मंडळातील कार्यकर्त्याचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ. आशिया चषक 2025 साठी भारताच्या जर्सीत बदल. जर्सीचा पहिला फोटो समोर आला. 23 वर्षांनंतर झाला मोठा बदल. बीसीसीआय कडून भारतीय अ संघाची घोषणा. श्रेयस अय्यर बनला कर्णधार. बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी. अकोल्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद झालाय. पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. सबलँकेचा ऐतिहासिक विजय. यूएस ओपन स्पर्धेत ऐतिहासिक विजयाची नोंद. खास शतक पूर्ण करत सलग दुसऱ्यांदा पटकावला जेतेपदाचा मान. लोकशाही मराठी ऐका.
पहा, जागरूक रहा.